नमस्कार. आज आपण बोलू की आपल्या अन्न शृंखलेमध्ये आपली जी टेस्ट आहे, आपण जे खातो त्याचा जो स्वाद असतो तो बिघडला आहे. तर का बिघडला आहे आणि काय झालं आणि ते आपण कसं बदलू शकतो किंवा त्याच्या मागे काय कारणं आहेत हे समजून घेण्यासारखं आहे. काय झालं की मागच्या 50, 60, 70 वर्षामध्ये आपण रासायनिक शेतीकडे वळलो. आपण खूप सारं युरिया, DAP किंवा पोटॅश असे सगळं खतं वापरायला सुरुवात केली आणि त्याच्याबरोबर आपण कीटनाशक पुष्कळसारखे दवाई आपण टाकायला सुरुवात केली. आणि तुम्ही पाहिलं असेल की हळूहळू यांचं जे प्रमाण आहे ते वाढत गेलं आणि मागच्या 25 वर्षामध्ये तर चांगल्याच रीतीने ते वाढलं. आता याचा जो इम्पॅक्ट येऊन राहिला तो आपल्या स्वादवर येतो आहे की पहिल्यासारखं नाही, चव बिघडली. आता चव म्हणजे काय? चव म्हणजे त्याच्यामधला जो एक ॲरोमा असतो, त्याचं जे एक फ्लेवर असतं, त्याचं जे एक टेक्स्चर जे असतं त्याला आपण चव म्हणतो की हे खूप चवदार आहे, खायला मजा आली. तर हे बिघडण्याचं कारण काय काय आहे ते समजून घ्या. पहिलं काय झालं की आपण जेव्हा खतं टाकायला सुरुवात केली तर डायरेक्ट सलाईन सारखं आहे की आपण बॉटल लावून त्याला चढवून दिलं, वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर. तर पहिला इम्पॅक्ट काय झाला की ते झाडांचे जे मुळांचं जे जाळ असतं ते मोठं होतच नाही, त्याला गरजच नाही. त्याच्यामध्ये आणखीन एक गडबड झाली. तुम्ही जे परत ते ट्रॅक्टरमुळे रोटोवेट करून त्याला जमिनीला खालतीवरती करता प्रत्येक म्हणजे पिकाच्या नंतर, तर त्याच्यामुळे काय झालं की तुमचं जे कार्बन आहे ते पटापट ऑक्सिडाईज होऊन राहिलं आणि आपला कार्बन लॉस झाला. आज आपल्या जमिनीमध्ये एवढं कार्बन नाही. यांनी काय झालं की आमची जमीन घट्ट झाली, कडक झाली आणि दबली. आता ज्याला आपण म्हणतो की कडक आणि दबलेल्या जमिनीमध्ये तुमचं रूट झोन मोठं होऊ शकतं का? बिलकुल नाही. आज तुम्हाला त्रास देतो. तुमचं जे फफूंचं जे प्रमाण आहे ते कमी झालं, तर त्याची मुळांची घनताच पण कमी झाली. आता याच्यामुळे काय झालं की या मुळांच्या क्षेत्रामध्ये जे जीव एक मुबलक संख्येमध्ये पाहिजे, या जीवांची कार्यक्षमता चांगली पाहिजे, ही तुम्ही कमी केली. हे जे आपण म्हणतो की ॲरोमा, फ्लेवर्स आणि टेक्स्चर्स, हे सगळं तिथेच सगळं मॅन्युफॅक्चर होतं. द करेक्ट टाईप्स ऑफ एन्झाईम, द करेक्ट टाईप ऑफ प्रोटीन्स, द करेक्ट टाईप ऑफ fibers, all are made out of the rhizospheral activity of the microbes and ultimately they happen in the plant. आपला ज्याला म्हणतो जडांचे क्षेत्र आहे ते ॲक्टिव्ह नसेल तर हे सगळे पदार्थ बनत नाही आणि तुमची जी चव आहे खाण्याची ती एकदम बिघडते. दुसरं जे आहे की पुष्कळशी जे आपण औषधं मारतो यांचं काही ना काही रेसिड्यू ते पान ॲब्झॉर्ब करून घेतं आणि ते आपल्याकडे धरून ठेवतं आणि ते शेवटी त्याच्या फळामध्ये तुम्हाला दिसतं. तर त्याला ज्याला आपण एक कडवं पण म्हणतो ते पण तुम्हाला आजकाल जाणवत आहे. जितकं तुम्ही इलेक्ट्रोलिटिक रासायनिक खते टाकणार म्हणजे क्षारयुक्त, त्याच्यामध्ये पण ती जी एक खाण्याचा जो एक गोडवा होता तो गेला आणि तुम्हाला हे स्वतःला समजतं. एक कांद्याची टेस्ट 1960मध्ये वेगळीच होती, आज वेगळी आहे. कांदा आहे, मोठा आहे, वजनदार आहे, पण चव नाही. तर याला आपल्याला हळूहळू बदलावं लागेल आणि पुढच्या 2-3 दशकामध्ये गिऱ्हाईक याच्याकरता पैसे देणार. म्हणून कारणं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि याला आपल्याला ठीक करावं लागेल. नमस्कार.